आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही काम करताय. पण आणखी 4-5 वर्षांनी तुम्हाला काय वाटतंय, की आदिवासी समाज मुख्य प्रवाहात त्या समाजाला आणण्यासाठी तुमच्याकडून आणखी कुठले प्रयत्न केले जातील या पुढच्या भविष्यात? तर आपला समाज ज्याला आपण म्हणतो की मुख्य प्रवाह, हं. त्या प्रवाहाने सुद्धा त्यांना एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. हां. त्यासाठी मेन हेच होतं की ते समाज आणि ह्या समाज दोघं हं. एकत्र आले पाहिजे, समोरासमोर आले पाहिजे. त्यासाठी मग आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले. जसं की लोकमत तीची आरती. हं. सगळ्यांना माहिती आहे पुण्यामध्ये लोकमत दरवर्षी महिलांच्या हस्ते एक 7 दिवस गणपतीची आरती केली जाते लोकमत हं, ऑफिसला. हं. आणि तिथे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला येतात. म्हणजे पोलीस असतील, इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स, वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे कोणी स्टाफ असेल, अशा बरोबर. वेगवेगळ्या महिला येतात आणि त्यांच्या हस्ते आरती होते. तर मलाही 1 वर्ष बोलावणं आलं, की मॅडम तुम्ही याल का? तर मी म्हटलं मी येईल, पण माझी एक अट आहे, की मी माझ्या हस्ते करण्यापेक्षा तुम्ही माझ्या महिला भगिनींच्या हस्ते, आदिवासी महिला भगिनींच्या हस्ते हं. तिथे आरती करावी. सो हे पहिल्यांदा लोकमतमध्ये असं घडलं, की आदिवासी महिलांच्या हस्ते तिथे आरती झाली. बरोबर. माझा मुख्य उद्देश हा होता, की त्या महिलांनी पुण्यामध्ये आलं हं, पाहिजे हं. आणि समाजाने त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे.